सर नमस्कार. नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. सर, माझे नाव सुबोध रवींद्र मादळे, ओके गाव नावंदी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. ओके. आता हे जर आपण बघितलं तूर आणि सोयाबीन आहे बरोबर ना. हो सर. तर किती क्षेत्र आहे तुमचं? सर हे 36 गुंठे क्षेत्र आहे सर. 36 गुंठे क्षेत्र आहे. हां. ओके. आता अनुभव आहे, समजा तुम्ही केमिकल शेती पण केली आहे, हं. जैविक शेती पण केली आहे आणि तुम्ही वैदिक शेती पण करतायत. हो सर. तर काय अनुभव आहे तुमचा थोडासा सांगा ना. सर केमिकलपेक्षा जैविकचं बेटर आहे बर. आणि जैविकपेक्षा वैदिक जे आहे सर हां, खूप बेटर आहे सर. ते म्हणजे ते गुड आहे एकदम, त्याला एकदम तोड good नाही. सर. हां, हो सर. ओके. आता तुम्ही ही तूर केली आणि सोयाबीन केली, हं. तर काय काय ट्रीटमेंट केली थोडंसं सांगा आम्हाला. सर आपण तुरीला SSM चा एकच डोस दिला. म्हणजे प्रत्येकी एक एक बॅग. प्रत्येकी एक बॅग सर. ओके आणि सोयाबीनला फक्त आपण स्प्रे घेतलं सर. ओके. क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर हां. आणि एनर्जी बुस्टर. एनर्जी बुस्टर. ओके. तर आता जर सोयाबीन आपण जर बघितली तर आता हार्वेस्टिंगला आली बरोबर ना. हो सर. हो. पण आपण जर बघितलं सोयाबीन तर तुमचं वरपासनं खालपासनं तर वरपर्यंत सगळी सोयाबीन जी आहे हो सर. ती एकसारखी फुगली आहे. आहे सर. साईज ह्याची सगळी एकसारखी आलेली आहे सर. बरोबर. आणि हे जर आपण जर केमिकलवर किंवा रासायनिकवर राहिली असते हा. तर साईज मध्ये कमी जास्तपणा राहिला असता सर. शेंगा अशी जे टच दिसे सर ते टच राहिली नसती. राहिली नसती. हा, भरली नसती बा शेंग भरलीच एकंदरीत. नसती सर शेंग. ओके. हा. म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं की जे पीक आपण घेतलंय तर त्यासाठी फक्त स्प्रे केल्या गेल्या. तुम्ही समजा केमिकल खतं वगैरे त्याला काही टाकली का? नाही सर, काहीच नाही टाकले. काहीच नाही. आता सोयाबीनचं मागच्या वर्षीचं तुमचं ॲव्हरेज, केमिकलवरचं ॲव्हरेज आणि आत्ताचं ॲव्हरेज यामध्ये काय फरक आहे? सर खूप फरक आहे सर. हां केमिकलच्या ॲव्हरेजवर साधारणतः पलीकडल्या वर्षी 8 क्विंटल सोयाबीन निघालं होतं. बरं. हां. म्हणजे 3 एकर क्षेत्रामध्ये माझं 3 एकर 3 क्षेत्रामध्ये. एकर क्षेत्रामध्ये 8 क्विंटल निघालं होतं. बरं. हां. हां. त्याच्यानंतर जैविकवर केलं, त्याच्या 17 क्विंटलचं निघालं सोयाबीनचं ॲव्हरेज. बरं. हां. आता मी वैदिकची फक्त स्प्रे घेतलंय, हां. खत तर कुठलाही घातला नाही. हां. तर माझं साधारणतः ॲव्हरेज आताच तर 20+ होईल सर. बर. त्याच्यावर त्यावेळेस खात्री तशी तुम्हाला वाटते? मला खात्री आहे सर. कारण मी ओके. आतापर्यंत जसं शेतीमध्ये मी आलेले आहे हां. तेव्हापासूनचा हा पहिला वर्ष माझा फक्त स्प्रेचा आहे सर. हां. तर अनुभव खूप वेगळा आहे सर. म्हणजे या वर्षीचा सोयाबीनचा तुमचा अनुभव चांगला आहे. हो सर. हो. ओके. आता तुम्ही तूर पण केली बरोबर ना. हां. आता ही तूर तुम्ही लागण केली आहे, हम्म. तर म्हणजे डबल ओळ आहे की सिंगल ओळ आहे? सिंगल वळ आहे सर. सिंगल ओळ आहे. हां. आता जर आपण जर त्याची जर वरून जर आपण जर बघितलं तर एकंदरीत त्याची जी ग्रोथ आहे हो सर. ती कशी वाटते तुम्हाला? सर ग्रोथ खूप चांगली वाटते सर. कारण अशी ग्रोथ डबल ओळीला मिळते सर. डबल ओळीची अशी ग्रोथ असते. डबल ओळीची अशी ग्रोथ राहते. हां. आणि आपली सिंगल ओळीची अशी ग्रोथ होण्याचं कारण म्हणजे वैदिकचं जे आपण SSM वापरलो सर, हां. त्याचा हा गुणधर्म आहे सर. त्याचा रिझल्ट तुम्हाला हो दिसतोय? सर, रिझल्ट. ओके. एकंदरीत समजा त्याला तुम्ही छाटणी करतात, शेंडा काटतात, तर तो किती वेळा कापलाय? सर एकच वेळेस केले सर. एक वेळेस कापलाय. हो सर. आणि खत आणि त्याच्यानंतर तुम्ही काही दुसरं ऑप्शन त्याला काही केलंय का अजून? सर SSM चा एक डोस दिलं हां. आणि नंतर 15 दिवसाच्या नंतर SSM दिल्याच्या 15 दिवसाच्या नंतर हां. थोडासा पाऊस पडला. हां. पाऊस पडल्याच्या नंतर आपण सॉइल चार्जर सोडलं सर 2 लिटर. 2 लिटर सोयाबीन हो सोडलं. सर. ओके. एकंदरीत आपण जर बघितलं, आता जर बघितलं तर आताची कंडिशन तुम्हाला कशी वाटते त्याची? सर आताची कंडिशन खूप चांगली आहे सर. कारण हां. 2 दिवसाखाली पाऊस एवढा भयानक होता, हां. तेवढ्या पावसामध्ये सुद्धा आपली तूर डगमगली नाही सर. हां हां हां. हां. काही जणांचे आता पिवळ्या पडायला चालू झाले सर. बर. हां. म्हणजे असं पूर्ण पिवळसर रान दिसतंय. पिवळसर आपण रान येते दिसतंय. बघितलं आपलं कुठंच पिवळं धाट दिसत नाही सर. म्हणजे सगळीकडे जर आपण जर वरून जर सगळं जर रान जर बघितलं तर पूर्ण एकदम काय हिरवगार रान हिरवगार दिसतंय. आहे सर. हो सर. हिरवगार रान दिसतंय बरोबर आहे. हां. त्यानंतर मेन गोष्ट काय असते की समजा याचं उत्पन्न जर वाढत असेल तर फुटवा पण भरपूर निघायला लागतो फुटवा. हो सर. बरोबर आहे की नाही? मग जर तुमचा फुटवा आज जर बघितला आपण तर किती फुटवा आहे का याला? सर एका फांदीला साधारणतः जर मी शेंडा खुडणी केल्याच्या नंतर हां. मी ऑब्झर्व केलं सर, हां. तर एका फांदीला कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 8 ते 9 पर्यंत फुटवे निघाले सर. फुटवे निघालेले आहेत. हो सर. ओके. म्हणजे तुमचं काय उत्पन्नामध्ये फरक उत्पन्नात फरक पडेल सर. 100% पडणार आहे. 100% फरक. आता समजा तुमचं ॲव्हरेज एकंदरीत काय होतं आणि आता किती निघाले? ॲव्हरेज मला एवढ्या क्षेत्रामध्ये
कमीत कमी 5 ते 6 क्विंटल तूर होईल सर. म्हणजे 35-36 गुंठ्यामध्ये. 36 गुंठ्यामध्ये. ओके. पाणी केमिकलवर किती निघायची? केमिकलवर 3 क्विंटलच निघत होती सर. म्हणजे उत्पन्न डबल झालं. डबल होते सर. आणि खर्चाचा जर विचार जर आपण जर केला तर तुमचा खर्च वाढला की तेवढाच आहे? खर्चाचा विचार केला तर सर वैदिकचा आपल्याला वाटतं ना, जर कॉस्टली प्रोडक्ट असतील तरी पण आपल्याला हेच म्हणजे मातीवर काम केल्यामुळे आपल्याला ह्याचा रिझल्ट चांगला येतो. रासायनिकचं कमी असतंय पण ॲव्हरेज देत नाही सर. खर्च जरी कमी आला तरी ॲव्हरेज देत नाही सर. मग ते शाश्वत शेती नाही ना ती? शाश्वत शेती नाही सर. म्हणजेच काय की जर तुम्ही जर मातीचं पोषण जर करत राहिलात तर एक वेळ अशी नाही की तुमच्या मातीचं पोषण चांगल्या प्रकारे झालं की उत्पन्न सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. पण केमिकल शेतीमध्ये काय की तीच शिडी काय झाली, डाऊन झाली. म्हणजेच काय की जर आपण त्या केमिकल खत जर दिले, पहिल्या वर्षी तुम्हाला जरी 10 क्विंटल जर निघालं तर दुसऱ्या वर्षी 8 निघेल, 9 निघेल, तसं खाली जाईल तर ते पार 3-4 क्विंटल पर्यंत येऊन तुम्हाला ठेवतं. बरोबर की नाही सर? एक माझा अनुभव सांगतो. रासायनिक वरती मी केमिकल आणि रासायनिक खते जे वापरत होतो त्याच्या अगोदर रेंज मध्ये माझं सरासरी सुरुवातीला 20 क्विंटल सोयाबीन होत होतं अगोदर. जसं जसं रासायनिकचं प्रमाण वाढवलं आपण तसं उत्पन्न कमी होत चाललं सर. शेवटचा टप्पा 8 क्विंटलला जेव्हा उत्पन्न आलं मला, त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला रासायनिक खत वापरायचंच नाही. बरोबर आहे. पण समजा आता तसं तुम्ही जैविक पण करून बघितलं आणि वैदिक पण केलंय. हो सर. तर दोन्हीमध्ये तुम्हाला मेन असं विशेष डिफरन्स काय वाटतं? विशेष डिफरन्स खूप आहे सर. कारण जे पिकामध्ये जे टवटवीतपणा असतो, त्याची जी ग्रीनरी असते पानाची, जैविकच्या पेक्षा रासायनिकची तर काहीच नाही. किमान पानामध्ये काहीच लवचिकपणा राहत नाही, काहीच नाही. म्हणजे हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतंय, म्हणायला दिसते सर. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा शेतकऱ्यांचं म्हणणं काय राहतं की जैविक आपल्याला स्वस्त आहे आणि वैदिक महाग बसतं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं येतं. नाही सर, उलट माझा अनुभव आहे सर. गेल्या वर्षी जैविक वापरलं होतं. एकरी मी काउंट करून ठेवलं होतं 15,000 रुपये ह्या वारला. आता जे आता आपण थांबलो तिथं 15,000 रुपये खर्च आला होता. येच होतं सोयाबीन आणि तूरच होतं? सोयाबीन आणि तूरच होती. 15,000 खर्च आला. 15,000 खर्च आला होता. आणि ह्या वर्षी आता आपला साधारणतः बघा खर्च काहीच नाही, 5 ते 6,000 रुपये खर्च आतापर्यंत झालेला आहे. ते विश्वास ठेवायला पाहिजे लोकांनी पण तुमच्यावर. विश्वास ठेवायला पाहिजे पण विश्वास ठेवत नाहीत लोक सर. त्यांना ते रासायनिकच खूप चांगलं वाटते. म्हणजेच काय की एकंदरीत तुम्ही जर मातीच्या याच्यावरती जर मातीवर इन्व्हेस्ट जर केली तर तुम्हाला फायदा होतो सर. ओके. पण ते महाग का बरं वाटतं? जी शेतकरी ज्यावेळेस आपण दुकानात जातो त्यावेळेस त्याला तिथं रोख कॅश तुम्हाला घ्यावं लागतं सगळं. सर त्याचं एक गुड सांगतो तुम्हाला. कारण रासायनिक जे खत औषध विक्री करणारे दुकानदार आहेत सर, ते आपल्याला उधारी देतात म्हणून ते चांगलं वाटतंय. आणि आपलं जे आहे सर ते आपलं नेट कॅश द्यायचं आहे. त्याच्यामुळे लोकांना काय वाटतंय, अगोदर पैसा देऊन त्याचा कधी रिझल्ट येते की हे बघण्यापेक्षा उधारी घेऊन रिझल्ट बघत बसलेलं बरं. म्हणजे एकंदरीत ती मानसिकता आज तशी बदलली. ओके. म्हणजेच काय शेतकऱ्यांनी पहिली आपलं जे मानसिकता ती बदलली तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे खूप चांगला होता. ओके. म्हणजेच काय तर सुरुवातीला पहिला टप्पा आपले विचार बदलल्यानंतरच 50% रिझल्ट येते सर. 100% बरोबर आहे. वापरल्यानंतर तर येणारच आहे पण विचार बदलल्यावर 50% रिझल्ट येते सर. ओके. म्हणजेच काय की जर तुम्हाला जर वापरायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःची मनाची तयारी पाहिजे सर, तरच तुम्ही वापरा. हो सर. नाहीतर तुम्ही डगमग करून जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट त्याचे मिळत नाही सर. ओके. म्हणजेच काय एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा तुमच्या स्वतःवर पोषण केलं पाहिजे, मग तुमच्या मातीचं पोषण होणार. हे गोष्ट खरी आहे सर. ओके. आता तुम्ही सरांच्या व्हिडिओ पण बघतात बरोबर ना? तर काय अनुभव आहे तुमचा तो? सर व्हिडिओ बघून भरपूर अनुभव आला सर. कारण आतापर्यंत आपण जे काही म्हणजे कुठलेही व्हिडिओ बघितले युट्यूबवरती ते फक्त कीटकनाशक, बुरशीनाशक, हे खत टाका ते खत टाका अशावरच बघितले सर. पण हे आपले सरांचे जे व्हिडिओ मी बघतो फक्त मातीवर काम करणारेच व्हिडिओ आहेत सर. सगळं फक्त तंदुरुस्त माती कशी होईल, बरोबर, मातीची ताकद वाढली तर आपल्या पिकाची ताकद वाढते. बरोबर आहे. म्हणजेच काही एकंदरीत तुम्हाला त्याच्यातून ज्ञान त्याच्यातून मिळालं. पहिली गोष्ट म्हणजे सर्वच गोष्टी ज्ञानाचा साठा जो आहे तो त्याच्यातून तुम्हाला मिळाला. ओके. आता बाकीचे शेतकरी मित्र जे आहेत ते केमिकल वरती करतायत किंवा जैविक वरती करतायत, अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुमचा अनुभव? सर अशा शेतकऱ्यांना तर मी माझा अनुभव सांगेल की पहिलं तुम्ही तुमच्या मातीवर काम करणारं कुठलंही तंत्रज्ञान वापरा, त्याच्यापेक्षा वैदिक सगळ्यात चांगलं असेल. तुम्ही वैदिकचा जर वापर केलो सुरुवातीला तुम्हाला खर्चिक वाटेल पण हे सगळ्यात चांगलं आणि उद्याच्या पिढीसाठी खूप चांगलं आहे. बरोबर आहे.
कारण जे आपण रासायनिक वापरून जे विषमुक्त अन्न तयार करतोय ते खाण्यापेक्षा थोडस सुरुवातीला जरा स्ट्रगल करा किंवा थोडस मेहनत घ्या तुम्ही. खर्चिक असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये डगमगू नका. पण वैदिक जर वापरलं तुम्ही तर भविष्यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या मुलांसाठी हे खूप चांगलं राहील सर. नक्कीच नक्कीच हा फायदा तुम्हाला त्याच्यातून होणार आहे सर. ओके ओके चालेल. आता तुरीचा अनुभव तर आपण बघितला, पण मागच्या वर्षीचं उत्पन्न आणि ह्या वर्षीचं उत्पन्नामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवेल? डिफरन्स तर आहे सर. मागच्या वर्षी सोयाबीन असं आलंच नव्हतं. हा आणि ह्या वर्षीचं सोयाबीन आणि मागच्या वर्षी सोयाबीन मध्ये भरपूर फरक आहे सर. ओके. आणि तुरीमध्ये समजा तुमचं किती क्विंटल वाढेल? तुरीमध्ये साधारणतः गेल्या वर्षीपेक्षा आमदा 5 क्विंटलचा ॲव्हरेज वाढून येते सर. वाढून येतं. समजा एकरी ॲव्हरेज किती असेल समजा तुमचं, आपण जर बघितलं विचार केला तर? साधारणतः विचार जर केला तर एकरी 3 क्विंटलचा ॲव्हरेज असतो सर. 3 क्विंटल एकरी. नाही रेट आपण बाजारभाव जर विचारात घेतलं तर गेल्या वर्षी 7,500 रुपये भाव भेटला होता क्विंटलला. ओके. म्हणजे समजा तुमचं जरी 5 क्विंटल जरी वर तरी तुमचं किती वाढतं? 7,500 35,000 रुपये तुमचे वाढतात. वाढले सर. बरोबर. तेवढा खर्च झाला का तुमचा? नाही सर. खर्च आतापर्यंत 6,000 रुपये खर्च झाला. आणि तुम्ही जर त्याच्यातला फक्त मोजकाच खर्च केलाय थोडासा? मोजकाच सर. म्हणजेच काय फक्त झलक घेतली तुम्ही, नाश्ता केला फक्त? म्हणजे साधारणतः सांगायला गेलं तर 1 रुपयाला 5 रुपये. 1 रुपयाला 5 रुपये झाले. 5 रुपये काढला. ओके आहे सर. नक्कीच. जर माती जर आपण बघितली तर पूर्ण खडक आहे खाली. बघा आपण जर खाली बघितलं ना पूर्ण गोटाच आहे. लाल माती ना? बर बर बर. बाजूला तूर आहे बघा. आता इथं शेजारी तूर जर बघितली तर ह्या तुरीचा समजा जर तुमची तूर आणि ही तूर मध्ये किती दिवसाचा फरक आहे सर? एकाच दिवशीची पेरणी आहे सर. काय बोलता? एकाच दिवशीची. ती बारीक दिसते एवढी. समजा तुमची हाईट किती आहे आता? माझी हाईट 5.5 फूट आहे. 5.5 फूट आहे. 5.5 मागे जर बघितलं तर तुमच्या उंची एवढी आता तूर आहे आलेली आहे सर. बरोबर आहे. मग शेजारी पण ती तर याच्या कमरेवर एवढीच दिसते तुमची, मला असं वाटतंय. कमरेच्या खालीच आहे सर. बर बर बर. ओके ओके. धन्यवाद सर.